तर नमस्कार मंडळी. तर फायनली जयंत कानिटकरला तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे योग्य ती शिक्षा झाली. तर दुसरीकडे मात्र आता सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट असा येणार आहे की विश्वा आणि जानूचं लग्न होणार. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे फायनली ह्या जयंत कानिटकर म्हणजेच ह्या नराधामाला योग्य ती शिक्षा दिली आणि त्याच्यानंतर मात्र हे पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट तर समजली की याच्यातून एक चांगला संदेश देखील दिला. पण मित्रांनो, यामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले. ते म्हणजे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवास आता जयंतला किती राग करत आहेत, किती तिरस्कार करत आहेत. पण लक्ष्मी आणि श्रीनिवासने ज्यावेळेस मात्र जानू आणि जयंतचं दोनदा लग्न लावून दिलं त्यावेळेस मात्र त्याच्या अगोदर त्यांनी एकदा पण विचारपूस केली नाही जानूची की तुला सासरमध्ये म्हणजेच तुला तिकडे जयंत छळ करतो का, काय करतो का, याबाबत त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही. आणि त्याच्यानंतर मात्र ही लक्ष्मी कशी आता वागत आहे हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि फायनली मित्रांनो, जानू आता सगळ्या टेन्शनमधून फ्री झालेली असते आणि ती पुढे आता कॉलेज देखील करताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता लक्ष्मी आणि श्रीनिवासनी जसं त्यांच्या मुलीला योग्य तो न्याय भेटला त्याच्यानंतर त्यांनी विश्वाची माफी मागितली नाही. त्यांनी विश्वाची माफी मागायला हवी. कारण की तुम्ही पाहिलंच असेल ज्यावेळेस मात्र विश्वा या जयंतचा पर्दाफाश करत होता सगळ्यात अगोदर यांच्याकडे येऊन, त्यावेळेस मात्र ह्याच लक्ष्मी आणि श्रीनिवासने आपल्या विश्वाचा अपमान केला, त्याला ह्या घराच्या बाहेर काढलं, त्याला घराच्या आतमध्ये पाऊल कधी ठेवू नको असे पण त्याला वाटेल तसले त्याच्यावरती बिचाऱ्यावरती आरोप केले. आणि हे सगळे बिचाऱ्या विश्वाने आपले आरोप सगळे सहन केले. आणि ह्या जानूमुळे बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्यामध्ये काय काय संकट आले तुम्ही पाहिलंच असेल की त्या बिचाऱ्याची एंगेजमेंट झाली होती ती देखील मोडली, त्याची आई देखील त्याला सोडून गेली. पण हे सत्य अजून बाहेर आलो कुठं? कारण की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्या आईचा मृत्यू झाला याला 100% जबाबदार जयंत कानिटकरच आहे. कारण की त्यानेच जयंत कानिटकरनेच ढकलून विश्वाच्या आईचा मृत्यू घडून आणला. आणि हे सगळं सत्य संतोषला माहीत आहे, पण संतोषने अजून हे सत्य सांगितलं कुठे कोणाला? त्याच्यामुळे मित्रांनो, हा सगळ्यात मोठा ट्विस्ट तर बाकीचा आहे ना, की कारण की हा जयंत खुनी आहे हे देखील बाहेर प्रूफ झालंच पाहिजे. आणि ह्या जानूने जे काय तात्पुरतं तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी श्रीनिवास या सगळ्यांसमोर जयंतचा खरा चेहरा आणून त्याला अटक तर करून दिली, पण जयंतचे कॉन्टॅक्ट्सच एवढे असतात की पुढे आता जयंतची सुटका पण होऊ शकते. पण मित्रांनो, आता एकीकडे मात्र जानूला वाटत असते की तिच्या आयुष्यातून जयंत नावाचा चॅप्टर क्लोज झाला. पण मित्रांनो, हे जयंत आता खूपच चिडलेला असतो, खूपच तापलेला असतो, खूपच सनकी झालेला असतो. कारण की जयंत ठरवतो की जानूने ज्या प्रकारे मला आतमध्ये पोलिसांच्या ताब्यात दिले ना, काही हरकत नाही, पण मी आता परत जानूला मिळवूनच राहणार. म्हणजेच मित्रांनो, ह्या जयंतला असं वाटत असतं की तो परत एकदा जानूला त्याच्या प्रेमात पाडेल आणि त्याच्यानंतर मात्र परत एकदा तो तिच्यासोबत लग्न करेल. म्हणजे मित्रांनो, हा किती वेडेपणा आहे. तर सगळीकडे आता सगळ्यांना हाच अंदाज लागला असेल की आता विश्वाचं आणि जानूचं लग्न होईल का? तर आता सगळ्या लोकांच्या कमेंट्स याच्या अगोदर पण येत होता की विश्वाचं आणि जानूचं लग्न होईल का नाही, प्लीज सांगा, प्लीज सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते हा प्रश्न मी विचारतो. कारण की पुढे जर विश्वा आणि जानूची लव्ह स्टोरी पाहायला भेटली तर हैराण होऊन जाऊ नका. कारण की विश्वा आणि जानू ह्या दोघांची पुढे लव्ह स्टोरी पण होऊ शकते. कारण की विश्वाच्या मनामध्ये अजून पण जानूवरती तेवढंच प्रेम ते करत आहे जेवढं तो आधीपासून करत होता. पण मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की पहिल्यांदा हे जानूने त्याच्या प्रेमाची कदर केली नाही, पण आता कदाचित ह्यावेळेस तरी तिने म्हणजे आपल्या विश्वाच्या प्रेमाची कदर करावी आणि त्याच्यासोबत लग्न करण्याचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण मित्रांनो, आता विश्वाच्या बाबांच्या डोक्यातील देखील राग सगळं काही गेलेलं आहे. म्हणजेच ते आता पहिल्यासारखे एकत्र राहत आहेत चांगल्यासारखे, म्हणजे सगळीकडून काहीच टेन्शन नाही आहे. पण मित्रांनो, आता आपल्या विश्वाची सगळ्यात अगोदर लक्ष्मी आणि श्रीनिवासनी माफी मागावी आणि ह्या जयंतला अजून काहीतरी भयंकर शिक्षा व्हायला पाहिजे. कारण की त्याच्या बाबत यांच्याकडे पुरावेच नाही आहेत काय. आणि बिचाऱ्या विश्वाने जीवाचं रान करून सगळे पुरावे गोळा केले होते आणि ह्या जानूने ते पुरावे तसेच मातीत घालवले. आणि त्याच्यानंतर मात्र आता जयंत कानिटकर काही करून जर बाहेर सुटला तर विश्वा आणि जानूच्या प्रेमाचा कधी स्वीकार नाही, त्या दोघांचं प्रेमच होऊ देणार नाही हा माणूस. आणि त्याच्यामुळे बिचारा विश्वाच्या जीवाला परत काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो. कारण की जयंतला जर समजलं की जानू आणि विश्वा दोघेजण प्रेमात पडले, ते दोघेजण लग्न करणार आहेत, त्याच्यानंतर मात्र हा जयंत बाहेर आल्याच्यानंतर आपल्या विश्वाला सोडणार नाही, तो आपल्या विश्वाला मारायला पण मागे पुढे पाहणार नाही. त्याच्यामुळे खूप सारे ट्विस्ट, खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे प्रश्न तुमच्या मनात पण आले असतील आणि हे सगळं पुढे घडेल मित्रांनो. आणि हा झाला फक्त कहाणीचा एक भाग. दुसरा भाग म्हणजे मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धू आणि भावना या दोघांच्या आयुष्यामध्ये देखील किती सारे टेन्शन, किती सारे प्रॉब्लेम्स आहेतच. म्हणजेच अजूनपर्यंत त्या निलांबरीला योग्य ती शिक्षा झाली नाही, तिचा खरा चेहरा बाहेर आला नाही, सिद्धू भावनाला अजून बाळ झालेलं नाही. म्हणजेच त्यांच्या आयुष्यामध्ये देखील खूप सारे टेन्शन आहेतच. त्याच्यामुळे मित्रांनो, लक्ष्मी आणि श्रीनिवासने जयंतला अटक तर केली, त्याच्यानंतर त्यांनी आता एक चांगला निर्णय घ्यावा की जानू आणि विश्वाचं लग्न व्हायला पाहिजे, पण त्याच्या अगोदर मात्र हा जयंत सुटणार नाही याची यांनी चांगली काळजी पण घेतली पाहिजे. तर खूप सारे तुमचे प्रश्न असतील आणि नक्कीच तुम्हाला पण वाटत असेल की विश्वा आणि जानूचं लग्न व्हावं, तर याबाबत नक्की कमेंट्स करा. तुमचं नक्की मत काय आहे, पुढचं तुम्हाला कशा पाहायला आवडतील, ह्या सगळ्या गोष्टीबाबत तुम्ही नक्की कमेंट्स करा. आणि भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला हाईप करा मित्रांनो. धन्यवाद.